गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गणेशोत्सवाचा उत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्त आपण ठाण्यातील आनंद नगर, केदारेश्वर नगर या परिसरात सध्या आपण आहोत आणि केदारेश्वर नगर मित्रमंडळाच्या वतीनं यंदा अनोखा असा देखावा साकारण्यात आलेला आहे. खरं तर दरवर्षी पाहायला गेलं तर या मंडळाच्या वतीने एक विविध असे संदेश दिले जातात, अनोखे असे देखावे सादर केले जातात आणि याही वर्षी काळानुसार बदलणारी माणसं या विषयावर हा देखावा साकारण्यात आलेला आहे. काय नेमका हा देखावा आहे आणि या पदाधिकाऱ्यांशी देखील आपण संवाद साधणार आहोत, पण तत्पूर्वी आपण हा देखावा सविस्तर पाहणार आहोत. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम. उपस्थित समस्त गणेश भक्तांचे केदारेश्वर मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत. या वर्षी आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत काळाप्रमाणे बदललेली माणसं. हे देवा, वैताग आला या कामाचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरामच नाही जीवाला. आणि त्या हा कार्टा नुसतं झोपून दिवस काढतोय. गणेश, अरे गणेश, अरे उठ ना, किती वेळ झोपायच अजून. गेल्याला सांगते कामधंदा कर काहीतरी, तर ते नको ह्याला. नुसतं त्या मोबाईलवर टाइमपास करत राहायचा आणि दिवसभर झोपायचं. अरे उठ रे बाबा आता. आई काय कटकट लावली आहे का सकाळी सकाळी. मी नाही उठा, जा मला झोपू दे. जा तुझा. अहो, जरा वेळ लागेल ना चहा आणि जेवण व्हायला. वेळ लागेल? काय वेळ लागेल? अरे इथे काय काम असतात तुला? मी तिथे दिवस रात्र मेहनत करतोय आणि मला जेवणही वेळेवर मिळत नसेल तर मग कशाला पाहिजे? नको तुझा चहा, नको तुझं ते जेवण. जातो मी ऑफिसला. अरे यार, सकाळ झाली नाही की यांची कटकट चालू होते. आता भांडणं सुरू होतील. यायला हा दिवस खराब जाणार आहे माझा. जाऊ दे, आता मस्तपैकी गॉडचं गाणं लावतो. मस्त रॅप सॉन्ग लावतोय. नारायण नारायण. अरे देवा, किती बदल झाला रे तुझ्या या जगात. अरे माणसाचा माणूस पण हरवत चाललाय. पूर्वीचा काळ किती चांगला होता. नारायण नारायण. देवा पांडुरंगा, किती छान झोप झाली रे माझी. असाच तुझा आशीर्वाद असू दे रे विठ्ठला. कराग्रे वसते लक्ष्मी, करमस्ते सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. नारायण नारायण. बघा किती फरक आहे माणसाच्या वागण्यात. चला, आज आपण भेटलोच आहोत तर तुम्हाला भरपूर काही दाखव. इथे बघा, या दोन भावांचा जमिनीवरून चाललेला वाद. नारायण नारायण. ए दादा, मी आधीच सांगतोय, बऱ्या मुलाने जमीन माझ्या नावावर करा. ए चल, आई बाबा असताना भरपूर ऐकून घेतलं तुझं. आता मी मोठा झालोय, जे पाहिजे ते करणार. जा, काय करायचं ते करता. तू असं नाही ऐकणार. आता बघच मी काय करतो ते. हे आणरे ते हत्या. नारायण नारायण. अरे देवा, कसा रे हा माणूस इतका स्वार्थी झाला. अरे भाऊ भावाचा राहिला नाही, जन्मदाते आई वडिलांनाही विसरला. नारायण नारायण. अहो, ऐकलं का? माझे आई वडील येणार येतो आठवडाभर आपल्या इथे. जागा कुठेही आपल्या घरात. हे बघा, ते मला काही माहित नाही. तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवा. ते काही कामाचे नाहीये. त्यांचा खर्चही आपल्याला परवडत नाही. रोज त्यांना नाश्ता द्या,
जे पण द्या. मी काय म्हणते, त्यापेक्षा आपण त्यांना वृद्धाश्रमात पाठवूया. अरे तेरा हिरो तो है ना भाई अशीच निघून गेली ना, काय बोलली पण नाही, अरे बघितलं पण नाही तुझ्याकडे. अरे जाऊन जाऊन कुठे राहणार, चल मागे मागे, चल 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 कुठेतरी भेट गाडी नक्की चल. चल चल भेटल मग. आणि नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं आज देशव्यापी संप पुकारलाय. नारायण नारायण. नाही रे भगवंता, आता पाहावत नाही रे. मनात पाप असणारी ही माणसं कुठे, आणि तो आंधळ्या आई वडिलांची काशी यात्रेची इच्छा पूर्ण करणारा श्रावण बाळ कुठे. नारायण नारायण. अरे कुठे तो भक्त कुंडली, ज्याची मातृपितृ भक्ती इतकी अमर्याद होती की देवालाही त्याच्या घरी जाण्याचा मोह आवरता आला नाही. आणि कुठे ते छत्रपती शिवरायांचे मावळे, ज्यांनी परस्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली. आणि भगवंता, हे तर सर्व दूरच राहिलं, पण या लोकांनी नशा करण्यासाठी सुद्धा तुझ्या नावाचा वापर केला. नारायण नारायण. वच्ची चल ना, कुछ तो माल भी पिला ना वच्ची, चल ना भाई. थोड़ा ही बचा है ना भाई. चल ना भाई, अगर तू पिलाएगा तो ही दम मिटेगा ना, जब दम मिटेगा तो ही गम मिटेगा. अरे चल. हाँ भाई, बोले बाबा की नशा बोले तो एकदम कड़क. अरे भोले का नाम ले और चिल्लम सुलगा ले. हाँ चल चल. नारायण नारायण. ओम मृत्युंजय परेशान जगदा भयनाशनम तव ध्यानेन देवेश मृत्यू प्राप्नोति जीवती. हे शिवशंकरा, आपण या आणि बघा बघा काय चाललंय या आपल्या सृष्टीमध्ये. हे वेड्या माणसा, जगाच्या उद्धारासाठी मी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष प्राशन करून माझ्या कंठात साठवलं, म्हणून तर मी नीलकंठ आहे. मी विष प्यायलो. जगातील वाईट गोष्टी देखील तुम्ही माझ्या चरणात आणून सोडल्या, त्याही मी मान्य करून घेतल्या. कारण सर्वच वाईट गोष्टी माझ्याकडेच सोडून तुम्ही मात्र चांगले राहावं. पण तुम्ही तर त्या उलट त्याच वाईट गोष्टी माझ्या नावाने स्वतः वापरायला लागला. हे मानवा, तुझा उद्धार व तुझा विनाश तुझ्याच हातात आहे. जर असाच वागत राहिलास तर तुझा विनाश निश्चित आहे, निश्चित आहे, निश्चित आहे. नारायण नारायण. धन्यवाद महादेवा, धन्यवाद धन्यवाद. आपण सगळ्यांचे धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आमचं सादरीकरण पाहिलं. देव नेहमीच आपल्या सोबत आहे. शेवटी आपलं कर्म आपलं भविष्य ठरवतं. चला तर आता श्री गणेशाचरणी प्रार्थना करूयात आणि वचन देऊयात की आम्ही कितीही काळाप्रमाणे बदललो तरी आमच्यातली माणुसकी आम्ही बदलू देणार नाही, ती संपू देणार नाही. आम्ही सतत एकमेकांना सहाय्य करू आणि वाईट गोष्टींपासून दूर राहू. गणपती बाप्पा मोरया. सर्वप्रथम केदारेश्वर मित्र मंडळातर्फे सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी अमित साबे,
केदारेश्वर मित्रमंडळाचा सदस्य यावेळी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही यावेळी काळानुसार बदललेली माणसं हा देखावा इथं आम्ही आमच्या गणेशोत्सवामध्ये सादर केला आहे. म्हणजे सांगायचं इच्छितो की पहिलीची जी माणसं त्यांचा स्वभाव त्यांचे राहण्याची वागणूक ही कशी होती आणि आत्ता जी जी पद्धत आहे लोकांची राहण्याची जी स्वार्थी थोडं हे झालेलं आहे माणसं तो म्हणजे बोलतात एक बायफिकेशन आम्ही दिलेलं आहे की पहिल्या ज्या लोकांमध्ये एक सुख समाधान आनंद होतं पण आत्ताच्या जे लोक राहतात त्याच्यामध्ये सुख समाधान आनंद अजिबात नाही आहे. तर ते हे आम्ही दाखवण्याचा हाच प्रयत्न केला आहे की पहिलेचे लोक एक सुख समाधानी होती आत्ताची तशी नाही आहेत. तर आणि पहिल्याच्या जमान्यामध्ये जसं तुम्ही बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही परस्त्री ही आई मानली जायची पण आत्ता तशी ती कंडिशन नाही आहे. आता खूप वेगळा बदल आहे. तर तेच परिवर्तन तेच जे जुने चांगले विचार आहेत ते आता नवीन पिढीने परत ते घ्यावे हीच आमच्या मंडळाकडून ही इच्छा आहे. आणि काय म्हणतात ना एकमेकांना सहकार्य करावं एकमेकांना मदत करावं हेच या नवीन काळात हे जुन्या काळाकडून शिकावं आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत जुन्या काळाकडून ह्या शिकाव्या हेच आमचा सादर करण्याचा एक प्रयत्न आहे छोटासा. साधारण किती दिवस या पूर्ण उपक्रमाला लागले आणि कशा पद्धतीने एकंदरीत हे एकूण 12 ते 15 दिवस लागलेले आहेत पूर्ण करायला पूर्ण टीमला आणि हे पूर्ण कार्ड पेपरने हे पूर्णपणे बनवलेलं आहे. नागरिकांना हेच आम्ही आवाहन करू की जसं की आता जुन्या काळाचे लोक राहतात त्याच्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या तुम्ही घ्या. नवीन एखादी गोष्ट येते तर तुम्ही नक्की ते ॲक्सेप्ट करा पण ज्या चांगल्या सवयी आहेत ज्या जुन्या काळाच्या ते आत्ताही तुम्ही वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं आज ज्या म्हणजे कुठेही महिला सध्या सेफ नाही आहेत पण जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ बघाल तर परस्त्री ही आई मानली जायची तर ती शिकवण ही महाराजांची सगळ्यात मोठी आहे ही विसरू नका. आणि अजून एक सांगायचं झालं मंडळातर्फे की आज आपल्या गडकिल्ल्यांची जी अवस्था आहे थोडी खराब आहे तर सगळ्यांनी मिळून आपले गडकिल्ले संवर्धन करावे ही आमची केदारेश्वर मित्र मंडळातर्फे सगळ्यांना विनंती आहे.